शिरूरमध्ये सततच्या वीज लपंडावामुळे नागरिक त्रस्त. महावितरण कार्यालयात ग्रामस्थांकडून निषेध. वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सुमारे 25,000 लोकसंख्या असलेल्या शिरूर गावाला अखंडित वीज पुरवठा मिळत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी शिरूर येथील महावितरण कार्यालयात धडक देत संताप व्यक्त केला व निषेध नोंदवला. ग्रामस्थांनी सांगितले की हलका पाऊस किंवा वादळी वारे सुरू झाले की गावातील वीज पुरवठा तत्काळ खंडित होतो. अनेक वेळा सलग 12 ते 15 तास वीज गुल राहत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा हे आपल्याला रोज मरे त्याला कोण रडे त्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी काल नुकताच पावसाळा सुरू व्हायचा, तिकडे वादळ वाऱ्यामध्ये या ठिकाणी कुठं पोल पडले कुठं काय पडली, ते वैजापूरला पोल पडले त्याची झळ आपण सोचली. 12 तास काल या एवढा मोठ्या शहराला जिल्ह्यामध्ये तालुक्यात नंबर 2चं शहर, या नंबर 2च्या शहरामध्ये या ठिकाणी 12 14 तास लाईट राहत नाही. आम्ही येणारे 4-5 दिवसामध्ये आज आम्ही सर्वपक्षीय मोठं या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. मी त्या संबंधी या ठिकाणी तालुक्याच्या आमदार यांना सुद्धा आज बोललो. हे सगळं सर्वपक्षीय पक्षाचे जोडे बाहेर काढून आम्ही या ठिकाणी या गावासाठी मोठं आंदोलन, हे शिरूर गाव असेल, हे परिसर असेल, या परिसरासाठी आम्हाला जेल झाले तरी चालेल, पण या एमईसीबीचा एकतर मार्ग मोकळा झाला पाहिजे, हा आज त्याला इशारा आहे. उद्या आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो तीव्र असा आंदोलन. लाईट नाहीये. रात्री मी 2:30 वाजता लाईट आली. त्यातले त्यात आम्ही व्यावसायिक आहे, व्यावसायिकांनी करायचं काय? एक तर रात्री लाईट नाही राहत, त्यांचे फ्रीज नाहीये, दूध खराब झालेले, लस्सीचे व्यवसाय आहे, दही आहे ते खराब झालेले. संध्याकाळी इतकं परेशान होतं आमचे व्यावसायिक. आता फ्रीज मध्ये इंजेक्शन वगैरे राहतात ते खराब होता, डॉक्टरला बी काय करता येत नाही. इतकी वाईट परिस्थिती. अजून यायचा दगड जरी आलं तरी इकडे लाईट जाते, ते बी 2-2, 4-4 घंटे लाईट जाते. हे याच्यात काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे. मागील 2 महिन्यापासून वीज खंडित होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महावितरण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी अनिल भोसले, रामदास जाधव, प्रकाश पगारे, अकबर शेख, सिद्धार्थ पगारे, भागीनाथ पगारे, वाल्मिक सोनवणे, सोनेबापू जाधव, प्रवीण पगारे, बाळू पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.